नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे। येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या नेतृत्वाखाली पक्षाला विजय मिळवता येणार नाही याची जाणीव असल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। जस्टिन ट्रूडो यांना त्यांच्या पक्षात असलेले समर्थन झपाट्याने कमी होत होते। त्याची सुरुवात त्यांनी खालिस्तानी आतंकवादी निज्जर यांच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला तेव्हापासूनच झाली होती। खालिस्तानी वोट बँकेच्या राजकीय पाठिंब्यासाठी जस्टिन ट्रूडो भारतावर आरोप करीत असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते। अंतर्गत राजकीय पेच प्रसंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी ट्रूडो यांनी हे केले असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला। जस्टिन ट्रूडो यांच्या पक्षाला संसदेत स्पष्ट बहुमत नव्हते। कॅनडाच्या संसदेत सिनेट आणि हाऊस ऑफ कॉमन्स ही दोन सभागृहे आहेत। हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये 338 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 170 आहे। लिबरल पक्षाचे 153 खासदार आहेत। खालिस्तान समर्थक कॅनेडियन शीख जगमीत सिंग यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या NDP या 25 खासदारांच्या पाठिंब्यामुळे ट्रूडो यांचे सरकार बहुमतात होते। NDPने सप्टेंबर 2024 मध्ये पाठिंबा काढून घेतला। युती तुटल्यामुळे ट्रूडो सरकार अल्पमतात आले। 1 ऑक्टोबर रोजी जेव्हा संसदेत विश्वासदर्शक ठराव घेण्यात येणार होता तेव्हा फुटीरतावादी ब्लॉक क्वेबेकॉइसच्या 33 खासदारांनी ट्रूडोला पाठिंबा दिला आणि सरकार वाचले। येत्या निवडणुकीत विरोधी कन्झर्वेटिव्ह पक्ष सरकार स्थापन करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। कन्झर्वेटिव्ह पक्षाचे पियर पॉलिव्हेर पुढचे पंतप्रधान बनण्याची दाट शक्यता आहे। पियर यांनी भारताला अनेकदा पाठिंबा दिला आहे। खालिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येबाबत भारतावर लावण्यात आलेल्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले होते। शिवाय कन्झर्वेटिव्ह पक्षाला खलिस्तान समर्थकांच्या वोट बँकेची फारशी गरज नाही, त्यामुळे तो पक्ष सत्तेत आल्यास कॅनडाचे भारताशी संबंध सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।